नमस्कार. काय सांगाल आज मैदानामध्ये घेऊन आलाय नंदी? काय नाव आहे नंदीचं? नंदीचं नाव शंकर आहे, कुठलं आहे? अंगापूरचा. आपला अंगापूर. हो. किती आता त्याचं वय काय आहे तरी? वय आत्ता सध्या 8 वर्ष. जुना झालाय तरी पळतोय अजून. हो. कुठल्या खांदे आहे? दुई खांदी बोलतो. दुई खांदे. आज कसं काय नियोजन केलंय? आज नियोजित केलंय फौजींनी. फौजींचं नाव काय? प्रवीण कालसे फौजी. प्रवीण फौजींचा बैल आहे का? हा. बरं ठीक आहे ठीक आहे. आज कोणत्या गटात पळणार आहे काय? 11व्या गटात. 11व्या गटात. हा. ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानासाठी. धन्यवाद. काय नाव तुमचं? आमचं नाव सागर दुखते, कुठून आलाय? पुण्यावरून आलो. पुण्यावरून. काय नाव आहे याचं बैलाचं? पहिल्याचं नाव लक्ष्या, बर इथं कोरेगावमध्ये. बर बर. कोरेगावात. आज कोणत्या गटात आहे? आज आहे 8व्या गटात आहे. पायऱ्या कोण आहेच? पहिला सुरूचा बादल घातलेला आहे. बर बर बर. कसं काय नियोजन कसं काय झालं? नियोजन रात्री झाले 11 वाजता. मालकांचं नाव काय याच्या? यांचं आपलं हे येतं अवघड आहे बाबा, कारण तुला ड्रायव्हरचं नाव मालकांचं नाव का माहीत नाही? बरं ठीक आहे ठीक आहे. असू द्या. आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बरं बरं बरं. रात्री 11 वाजता पायरा झालेला आहे. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार. काय सांगाल कसं काय नियोजन आहे? काय नाव आहे याचं? सोन्या आहे. सोन्या कुठला आहे? तो आपलाच आहे, शिरवळच्या पाहुण्याचा आपला. बरं बरं. कसं काय नियोजन आहे आज? आज हाय केलंय अथर्वणी केलं. बरं बरं बरं. कोणत्या गटात आहे आज? अजून 2 चिट्टे आहेत. बरं मग आता कुठं पावायचं. ठीक आहे ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानासाठी. मित्रांनो, धामणेरचा स्वराज, हिंद केसरी स्वराज, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये बघितले, प्रत्येक मैदानामध्ये गुलालात असतो, असा हा धामणेरकरांचा, कोरेगावचा 1 नंबरचा ओरिजिनल मानकरी असलेला असा हा धामणेरचा स्वराज. नमस्कार शेठ. नमस्कार. काय सांगाल आज स्वराज आपल्याला कोणत्या गटात दिसेल पाहताना? आज आहेत 2 चिट्ट्या. बर. बघू मग. आज स्वराजचं नियोजन कसं काय? नियोजन आहे चालू. बर. काय आपल्या सांगाल, स्वराज प्रत्येक मैदानात गुलाल असतो, काय खासियत आहे स्वराजची आपल्या? काय नाही, तिथं आहे तो पळ. हां काय विषय. हां 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 हां. तुम्हाला नाराज कधी करत नाही कुठलंही मैदान असू द्या? तुम्ही सुट्टी मेकर असता का काय? नाही, आपण बायला बरं. बैलाबरोबर असता. ठीक आहे. आजच्या स्वराजला बघू शकता, आज खूप मूडमध्ये आहे स्वराज. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दादा मैदानासाठी. काय सांगाल आज कुणाला घेऊन आलाय? मंगळ खेड नांदगिरी. खेड नांदगिरीचा मंगळ्या. काय कसं काय आजचं मैदानामध्ये नियोजन केलेलं आहे? आज आहे चांगलं नियोजन. कोणत्या गटामध्ये दिसेल आपल्याला? बघू आता 2 पावत्यात. बर. कधी आलाय सकाळी? मग झाले तास झालं. बरं बरं. काय सांगाल मंगळ्याचं वय काय आत्ता? आता वय 4-1 वर्ष आहे. बरं बरं. काय खासियत आपल्या मंगळ्याची? कसा पळतो नक्की? दोन्ही खांदे बाहेर नको. बरं बरं. ड्रायव्हर कोण असतात त्याच्यावरती? ड्रायव्हर मुळाचा सूरज असतो. बरं बरं. साईडचा जुड्यावर असतो. आणि आपल्या ड्रायव्हर तुम्ही बघितलं, आणि काय खालनं जास्त स्पीड नाही का? जास्त स्पीड कुठं नाही त्याला? तळ्यात नाही का पुढनं? जेवढं रान असेल ना बरं. थोडा बैल पुढे वाढतो. मैदानामध्ये कोणाच्या नावाने पळतो आपला मंगळ्या? अक्षय रवींद्र मोरे, खेड नांदगिरी. ठीक आहे. आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार शेठ. नमस्ते. काय सांगाल आज तांदवडी मैदानामध्ये आलाय, काय नाव आहे आपल्या बैलाचं? आपल्या बैलाचं नाव रुबाब. रुबाब. कुठलं गाव? सातारा रोड. आज कसं काय नियोजन केलं रुबाबचं? आज पुण्याचा शिंदेवाडीचा बैल आहे. बरं बरं बरं. काय सांगाल आपल्या रुबाबची खासियत, कसा पळतो? मातीला चांगला बोलतो. बरं बरं. जास्त ग्रीप कुठनं घेतो, जसे तळातनं मधनं? ग्रीप घेतो. बरं बरं. ड्रायव्हर कोण असतं याच्या गाडीवरती? ड्रायव्हर काय असं काय फिक्स नाही. फिक्स नाही. आज कोणत्या गटामध्ये पळणार आहे आपला रुबाब? आपला रुबाब मैदानामध्ये कोणाच्या नावाने पळतो? नाव काय त्यांचं? नाव सांगा. ओके. आजच्या मैदानामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार. काय नाव तुमचं? काय नाव आहे आपल्या बैलाचं? सरदार. कुठला आहे सरदार हा? जीवर मानके. आज कसं काय नियोजन केलेलं आहे? पलीकडचंच बैल आहे. ठीक आहे. काय नाव आहे त्याचं? सुंदर. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये कोणत्या गटात गाडी पळेल? 12व्या. 12व्या गटात. ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.
नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय नाव आहे आपल्या याचं? सुंदर आहे बायलाचं नाव. सुंदर. आज नियोजन कसं आहे? सरदार आहे. सरदार आणि सुंदर ही जोडी पाळताना दिसणार आहे. काय सांगाल आपल्या सुंदरबद्दल, काय खासियत आहे सुंदरची? नाही काय सुंदर उजवे खांदे पळतो आतनच. बरं. काय स्पीड कसं आहे सुंदरचं? वेळ आहे चांगलं. मैदानात कुणाच्या नावाने पळतो आपला सुंदर? मंगळाई देवी प्रसन्न अजिंक्य दारा सातारा. ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे याचं बैलाचं? डायमंड. कुठला आहे डायमंड? विनायक शेठ देशमुख लेंगरे. त्यांचा डायमंड आहे. कसं काय नियोजन आहे आजचं? नियोजन आहे चांगलंच. बरं. कोणत्या गटामध्ये पाळताना दिसेल आपल्याला डायमंड? आता ते सनी शेठने केले नियोजन. बरं. काय सांगाल शेटबद्दल, काय सांगाल? शेठ काय बोलायला तेवढं कमीच आहे. हां. डायमंडची प्रत्येक मैदानामध्ये तुम्ही बघितलं गट सेमी काढतो, गुलाल हा मिळवतोच. हो, मिळतो. काय खासियत आहे आपल्या डायमंडची? काय पळतो कोणत्या खांदी पळतो डायमंड? दोन्ही खांदे बाहेरनं पळतो. दोन्ही खांदे बाहेरनं पळतो. बघूया आजच्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता डायमंड विनायक शेठ लेंगरे. तुम्हाला माहिती आहे बैलगाडा शिरोळ क्षेत्रात खूप मोठं नाव आहे त्यांचा नंदी डायमंड बघू शकताय. कमालीचा पोळा या डायमंडचा. खूप साऱ्या शुभेच्छा दादा. काय सांगाल, काय नाव आहे आपल्या बैलाचं? सरपंच कुठलं गाव? देगाव. कसं काय नियोजन आहे सरपंच आज? सरपंच नियोजन काय शेठनीच केलं. कोणत्या गटात दिसेल आपल्याला आज? नाही शेठलाच माहिती. शेठचं नाव सांगा की. आरावामी शेठ. ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार दादा. काय नाव आहे आपल्या बैलाचं? सोन्या. कुठला आहे सोन्या? कोणाच्या नावाने पळतो मैदानात? आज कसं काय नियोजन आहे? कोणत्या गटामध्ये दिसेल आपल्याला? बरं. ड्रायव्हर कोण असतो आपल्या गट या सोन्याच? ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल, काय नाव आहे या बैलाचं? बादशाह. कुठला आहे बादशाह? आंबेदरे. जिल्हा सातारा. कसं काय नियोजन आहे बादशाहचं आज? घरची गाडी आणणार आहे. घरची गाडी. त्या बैलाचं काय नाव आहे? तिकडे घोडा शर्यतीमध्ये पळतो का? शंकरपाटात. घरचे साज पळ कुठल्या गाठात पळत आपल्या घरचा साज? पावती ठरवायची. बरं. पावत्या ठरवायच्यात. ठीक आहे. आणि काय खासियत आहे आपल्या बादशाची खासियत काय? दोन्ही खांदे बाहेरनं. बरं. पब्लिकचं मत. बरं. ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा दोघांनाही. धन्यवाद. ओके. नमस्ते. काय सांगाल आज, काय नाव आहे आपल्या नंदीचं? आमच्या बैलाचं नाव बाजा आहे. बाजा. गाव सांगा. माझं गाव एकसळ आणि आमचा बैल प्रशांत भोसले चिरंबे यांच्यापाशी असतो. आकाश गवळी, आशुतोष भोसले, अक्षय कुमकर आणि विजू ड्रायव्हर कनेरखेड, सुशांत क्षीरसागर आणि सोन्या गोगावले या सगळ्यांचा बैल आहे. आज कसं काय नियोजन केलं आपलं? आज माळशिरसचा बैल घातला आहे. विजू ड्रायव्हरांनी नियोजन केले आज बरं. बैलाचं. काय सांगाल आपल्या बैलाची खासियत काय? बैल दुईखांदी पळतो. बैलाला बैल लागला तर बैल आज राहणार गुलाला. बरं. कुठल्या खांदी पळतो? बैल दुईखांदी पळतो. डावीनं उजवीनं. पण उजवीनं डावीनं पब्लिकनं पळतो, उजवीनं आतनं पळतो. आपल्या बैलाची काय खासियत आहे, म्हणजे जास्त स्पीड कुठनं घेतो? खाली बैल खालनं जास्त स्पीड घेतो. खालनं तो निम्यापर्यंत टांगा टाकूनच चालतो. आणि दुसऱ्या बैलांना काय फक्त निकालात तोंड दाखवायचं असते. मैदानामध्ये जास्त करून सुट्टी मेकर कोण असतात या मैदानात? बैल आम्ही घेतलेला आता एक 8-9 महिने झाले. अगोदर गौरव शेडग्या रहिमतपूर यांचा हा बैल आहे. आम्ही घेतलेला 8-9 महिने झाले. बैल घेतल्यापासून आमचं सुशांत क्षीरसागर आणि सोन्या गोगालेवाडी हे दोघंच बैल सोडतात. आणि परसू आप्पा बाकी सगळं बैलाचं नियोजन बघतो. मैदानात आपला जो बैल आहे तो कोणाच्या नावाने पळतो? बैल हो भोसले अर्थमोर्स 1188 आणि कुमारी श्रीषा पंकज भोसले, आशुतोष भोसले ना आदिश्री आकाश गवळी, अक्षय कुमकर यांच्या नावानं पळतो. ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.